काल देशाच्या लोकशाही उत्सवाचा अंतिम निकाल समोर आला आणि सगळेच एक्झिट पोल, सगळ्या राजकीय विश्लेषकांचे अंदाज फोल ठरवत संपूर्ण देशात अनपेक्षित असा निकाल बघायला मिळाला। गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राने उभ्या देशाला सत्ता संघर्षाचं नाटक दाखवलं आणि त्याच नाटकाचा शेवटचा अंक काल आश्चर्याचा धक्का देणारा ठरला। महाराष्ट्राचा निकाल धक्कादायक लागणार हे निश्चित होतं, मात्र महायुतीची पार वाट लागेल अशी अपेक्षा कुणालाही नव्हती। त्यातल्या त्यात मराठवाड्यात महाविकास आघाडीनं मारलेल्या जोरदार मुसंडीनं ऐन शेवटच्या फेऱ्यांमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सुधाकर शृंगारे, प्रतापराव चिखलीकर या दिग्गजांच्या पराभवामुळे महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे। मराठवाड्यात महायुतीच्या दारुण पराभवामागचं काय आहे कटू सत्य? कुठल्या गोष्टी भाजपला नडल्या? मराठवाड्यानं महायुतीला नाकारण्यामागची कारणं काय? बघूयात सविस्तर। नमस्कार, मी आहे स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। काल लागलेल्या लोकसभेच्या निकालानंतर मराठवाड्याला राजकीय भूकंपाचे चांगलेच हादरे बसले आहेत आणि मराठवाड्यात महाविकास आघाडीचा डंका वाजला तर महायुतीला एकावर एक महाधक्के बसत गेले। मराठवाड्यातील एकूण 8 पैकी 7 जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली तर फक्त छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर शिंदे गटाच्या संदीपान भुमरे यांनी अनपेक्षितपणे एकतर्फी विजय मिळवला। भुमरे वगळता जालन्यातून रावसाहेब दानवे, बीडमधून पंकजा मुंडे, नांदेडमधून प्रतापराव चिखलीकर, लातूरमधून सुधाकर शृंगारे, परभणीमधून महादेव जानकर तर हिंगोलीमधून बाबूराव कदम कोहळीकर, धाराशिवमधून अर्चना पाटील या 7ही उमेदवारांना कमी अधिक फरकाने पराभवाला सामोरं जावं लागलं। परंतु या सगळ्यात 3 महत्त्वाचे गड भाजपच्या हातून निसटले, ते म्हणजे जालना, नांदेड आणि बीड। मराठवाड्यात झालेल्या या मोठ्या राजकीय भूकंपामागे आणि दिग्गजांच्या पराभवामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे मराठा समाज आणि जरांगे फॅक्टर। एकूण निकालावरून यावेळी संपूर्ण मराठवाड्यात मराठा विकासाची मतं ही अतिशय निर्णायक ठरली आहेत। गेल्या 25 वर्षापासून जालना हा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे। विशेष म्हणजे त्या बालेकिल्ल्याचे एकच स्वामी होते, ते म्हणजे रावसाहेब दानवे। मात्र तब्बल 5 वेळा खासदारकी भूषवलेल्या दानवेंच्या गडाला यावेळी काँग्रेसच्या कल्याण काळेंनी सुरुंग लावला आणि रावसाहेब दानवे यांचे 6व्यांदा खासदार होण्याचे स्वप्न भंगले। रावसाहेब दानवे आणि काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांच्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात जोरदार लढत झाली। सुरुवातीच्या काही टप्प्यांमध्ये ही लढत चुरशीची होती। रावसाहेब दानवे हे मोठ्या लीडनं पुढे देखील होते, पण दुपारनंतर हे चित्र बदललं आणि कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर 99,279 मतांनी विजय मिळवला। दानवेंच्या एवढ्या मोठ्या पराभवाचं कारण काय? तर जालना मतदारसंघात अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी 1,42,000 मतं घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय। दानवे आणि काळे यांच्यातील अंतरापेक्षा साबळे यांना अधिक मतं मिळाली आहेत। त्यांना मिळालेली ही मतं दानवेंच्या पराभवाचं कारण ठरली आहेत, कारण जालना जिल्हा हा आधीपासूनच मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे। स्वतः दानवे हे सुद्धा मराठा समाजाचे असून इतकी वर्ष तर मराठा मताधिक्यावरच निवडून आले होते। मात्र मराठा समाजाचे मंगेश साबळेच यावेळी त्यांच्यासाठी घटक ठरलेत। विशेष म्हणजे या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावर रावसाहेब दानवे कुठल्याही वादाच्या भोवऱ्यात नव्हते। तरी देखील या संपूर्ण आंदोलनाचा आणि मराठा असूनही मराठा समाजाच्या रोषाचे धनी दानवे ठरले आहेत आणि जिव्हारी लागणाऱ्या पराभवाचा स्वीकार दानवेंना करावा लागला। त्यानंतर बीडमध्ये देखील असाच धक्कादायक पराभव झाला असला तरी देखील बीडची लढाई ही आधीपासूनच पंकजा मुंडेंसाठी अवघड होती। मात्र थोड्याफार फरकानं का होईना त्याच इथून निवडून येतील असं चित्र सुरुवातीला होतं, परंतु बीडमध्ये सुद्धा मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा ठरला आणि पंकजा मुंडे यांचा बीडमधून फक्त 6,000 मतांनी पराभव झाला। बीडमध्ये सुद्धा मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा ठरला। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर या आरक्षणाच्या प्रश्नाचा सर्वाधिक परिणाम हा बीड आणि परिसरामध्ये होता। मात्र मनोज जरांगे यांनी उभ्या केलेल्या या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा विरुद्ध ओबीसी अशी वातावरण निर्मिती झाली। यात ओबीसी पंकजा मुंडे यांच्या बाजूने झाले तर मराठा समाज पंकजा मुंडे यांच्या विरोधात उभा राहिला। बीड जिल्हा हा बहुतांश मराठा मतांचा टक्का असलेला जिल्हा आहे, त्यामुळे या निवडणुकीमध्ये मराठा मतदान विरोधात गेल्यामुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला। यातच मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाबद्दलची पंकजा मुंडे यांनी अनेक वक्तव्य देखील त्यांना नडल्याचं बघायला मिळालं आणि खूप मोठा पराभव बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या वाट्याला आला। तर नांदेड मतदारसंघातून कुणालाही अपेक्षा नसताना प्रताप चिखलीकर पराभूत झाले आणि सगळ्यांसाठी नवा चेहरा असणारे काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण हे 59,442 मतांनी विजयी झाले। नांदेड हा काँग्रेसचाच बालेकिल्ला, मात्र तो भाजपच्या ताब्यात होता। काँग्रेसचे मोठे नेते अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर इथं काँग्रेसला उतरती कळा लागली असं चित्र होतं। मात्र नांदेडकरांनी महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणाचा कौल भाजपला दिला आणि कुठेतरी अशोक चव्हाण यांच्यावरील नाराजीचा फटका हा प्रतापराव चिखलीकरांना बसल्याचं बोललं जात आहे। तर लातूरमध्ये गेल्या 2 निवडणुकीपासून काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने कमळ फुलवले होते। मात्र यावेळी पुन्हा एकदा 2 टर्म खासदार राहिलेल्या सुधाकर शृंगारे यांचा पराभव काँग्रेसच्या डॉक्टर शिवाजी काळगे यांनी केला आणि आपला बालेकिल्ला परत मिळवला।
सुधाकर शृंगारे यांच्यावर सुरुवातीलाच तिथले स्थानिक नेते आणि जनता नाराज असल्याच्या चर्चा होत्या। इथून उमेदवार बदलाची देखील मागणी होती, मात्र भाजपनं तरी देखील तिथं उमेदवार बदलून दिला नाही आणि त्याचाच फटका भाजपला बसला आहे। तर हिंगोलीमध्ये भाजपची घुसखोरी हेच ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकर यांच्या विजयाचे कारण ठरले आहे। कारण एकनाथ शिंदेंनी इथं विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी देऊ केली होती, मात्र भाजपच्या अंतर्गत विरोधामुळे मोक्याच्या क्षणी तिथला उमेदवार बदलून बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली। त्यानंतर इथल्या या अंतर्गत गटबाजीचा फटका कोहळीकरांना बसला आणि नागेश पाटील आष्टीकर हे विजयी झाले। विशेष म्हणजे या बदल्यात यवतमाळ वाशिममधून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देऊ केली होती, मात्र त्याही पराभूत झाल्या। त्यामुळे हेमंत पाटलांची डाळ सुद्धा गेली आणि दशम्याही गेल्या असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। तर परभणीतून पुन्हा एकदा ठाकरे गटालाच कौल मिळाला आणि संजय जाधव हेच परभणीचे बॉस ठरले आहेत। इथून महादेव जानकर यांना उमेदवारी दिली तेव्हाच भाजपच्या कार्यकर्त्यांचा नकारात्मक सूर सुरू होता, कारण महादेव जानकर यांचा परभणीमध्ये जनसंपर्क नसल्यातच जमा होता। त्यामुळे त्यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी अशी इथली परिस्थिती होती, पण तसं झालं नाही आणि आज परभणी देखील महाविकास आघाडीच्या ताब्यात गेली। यानंतर धाराशिवमध्ये पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर यांनाच इथून खासदारकी मिळाली। विशेष म्हणजे खूप मोठी ताकद अर्चना पाटील यांच्यासोबत असताना इथून ओमराजे निंबाळकरांनी एक हाती यश प्राप्त केलं आहे। धाराशिवमध्ये ओमराजे निवडून येतील असा साधारण अंदाज होताच, परंतु अर्चना पाटील यांचं भावजाईच्या रूपानं ओमराजेंसमोर मोठं आव्हान होतं। तब्बल 1 मंत्री आणि 9 आमदार यांच्या विरोधात असतानाही त्यांनी मोठा विजय इथून साकारला। इथं भाजपनं ताकद उभी केली होती, मात्र त्यांना जनतेपर्यंत पोहोचताच आलं नाही। हाच त्यांचा ड्रॉबॅक ठरला। यात मोठा घात अंतर्गत वादानं केला, यात तिळमात्र शंका नाही। या सर्वांमध्ये फक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीला 1 जागा मिळाली, तीही भाजपची नाही तर शिंदे गटाची आहे। इथं मात्र भाजपचा उमेदवार नसला तरी भुमरे यांचा विजय हा भाजपनं सुकर केला। त्यातल्या त्यात वंचितच्या अफसर खान यांनी घेतलेल्या मताधिक्यामुळे इम्तियाज जलील यांचा विजय हुकला आणि भुमरेंना संधी मिळाली, नाहीतर ही सुद्धा सीट महायुतीच्या हाती आली नसती। मराठवाड्याच्या या एकूण निकालावरून भाजपचा अति आत्मविश्वास त्यांना नडल्याचं स्पष्ट जाणवतं। 3 पक्षांचं गणित मांडताना कुठेतरी भाजपचंच गणित हल्लेलं या निकालातून बघायला मिळतंय। महाराष्ट्रात घडून आणलेले सत्तांतर आणि पक्षांतर याचा फटका पूर्णपणे भाजपला बसलेला आपल्याला बघायला मिळतो आहे, कारण मराठवाड्यातूनच सर्वाधिक नेते हे शिंदे पवारांसोबत गेलेले असताना आपल्याला बघायला मिळाले। कुठेतरी या सगळ्यांचा नकारात्मक परिणाम जनतेवर झाला आणि जनतेनं आपल्या मतांमधून निषेध नोंदवला। बेताल वक्तव्य, पक्षांतर, नको तिथे तडजोड, चुकीचे उमेदवार, अंतर्गत विरोध यासारख्या अनेक कारणांमुळे मराठवाड्यात महायुतीची पिछेहाट या लोकसभेला झाली आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रात भाजपचा टक्का पूर्ण घसरला असून भाजपच्या तुलनेत शिंदे गटानं बाजी मारलेली बघायला मिळाली, कारण शिंदेंनी महाराष्ट्रात एकूण 15 जागा लढवल्या, त्यापैकी 7 जागा निवडून आल्या, तर भाजपनं 28 जागा लढवून फक्त 9 जागांवर ते निवडून आलेत। त्यामुळे मराठवाड्यात तर पिछेहाट झाली, मात्र महाराष्ट्रानं सुद्धा महायुतीला नाकारल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे। त्यामुळे नक्कीच महायुतीला आणि विशेष म्हणजे भाजपला आत्मचिंतन करण्याची गरज आहे। एकंदरीतच हा निकाल धक्कादायक ठरला। चांगले उमेदवार राजकीय डावपेचाचे बळी ठरले। या एकूण परिस्थितीवर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।